नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 ओवी 1 ते 11 यांच्या सहवासात आपण जाऊया. श्रीकृष्णांनी अर्जुनाला योगाभ्यासाचा मार्ग दाखवला. त्याचे थोडेसे मार्गदर्शन 5व्या अध्यायामध्ये आले. डावी इडा नागपुडी, उजवी पिंगला ह्या 2 नाड्यांचा संगम भ्रूमध्याच्या मध्ये होत सुषुम्ना नाडीच्या ठिकाणी एकवटतो. तिथून पुढे दृष्टी अंतर्मुख होते आणि वायूचा लय आकाशामध्ये होतो आणि मनोरूपी पडदा हा फाटून जातो. अर्थात मनावरती संसाराचं जे चित्र उमटत असतं ते चित्र उमटेनासं होतं, मनाचा लय होतो. असा हा महायोग श्रीकृष्णांनी अर्जुनाला मार्गदर्शन करताना 5व्या अध्यायामध्ये सहजपणे त्याचा उल्लेख करून गेलेत. आता ह्या महायोगाचंच संपूर्ण स्पष्टीकरण आणि मार्गदर्शन आपल्याला 6व्या अध्यायामध्ये बघायला मिळतं. ज्ञानोबा म्हणतायत, मग राया ते म्हणे संजयो, तोची अभिप्रावो अवधारिजो, श्रीकृष्ण सांगती आता जो योग रूप. ज्ञानोबा राय बघतायत की संजय अत्यंत लक्षपूर्वक संवाद ऐकतोय आणि तो संजय आता धृतराष्ट्राला म्हणतोय की हे धृतराष्ट्रा, हे राजा, श्रीकृष्णांनी जो योग, ज्या योगाचं रूप अर्जुनासमोर त्याची चुणूक प्रगट केली, तोच योग आता श्रीकृष्ण अर्जुनाला सांगणार आहेत. तिकडे आपण लक्ष देऊयात. सहजे ब्रह्मरसाचे पारणे, केले अर्जुना लागे नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. संजय आपल्या स्वतःच्या अवस्थेचं वर्णन करतोय. तो म्हणतो की अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करायचं होतं. युद्धाचा प्रसंग आहे, पण अशा प्रसंगाच्या वेळी सुद्धा श्रीकृष्ण अर्जुनाचं आत्महित कशात आहे, आत्मकल्याण कशात आहे, या दृष्टीने त्याला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवत युद्धाला प्रवृत्त करतायत. आणि तो मार्ग दाखवत असतानाच सहजपणे भगवंतांनी ब्रह्मरसाचं पारण केलं. अर्थात त्या ब्रह्मानंदाची मेजवानी त्यांनी अर्जुनाला सादर केली आणि त्या मेजवानीला त्यांनी अर्जुनाला बोलवलंय. त्यावेळी आपण सुद्धा पाहुणे म्हणून हजर राहिल्यामुळे आपल्यालाही ती मेजवानी मिळतीये. काय भाव ज्ञानोबा रायांनी टिकलाय. माऊली हो, या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की असं जर ब्रह्मरसाचं पारण कुठल्याही संत सभेत चालू असेल आणि योगायोगाने आपण केवळ पाहुणे म्हणून तिथे दाखल झालो तर आपल्यालाही परमामृत रस प्राप्त होऊ शकतो. परंतु त्यासाठी कैसी दैवाची थोरी नेणिजे, जैसे ताने लिया तो यसे विजे, की तेची चवी करुनी पाहिजे तव अमृत आहे. पण त्यासाठी मात्र आपल्याला ब्रह्मरस मिळावा अशी तहान मात्र लागलेली असली पाहिजे. ज्ञानोबा इथे रूपकात्मक दृष्टीने सांगतायत की एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला
अचानकपणे पाणी प्यावयाची संधी मिळाली आणि त्याने ते पाणी मुखामध्ये घातलं आणि त्याला असं कळून आलं की अरे ह्याची चव काही वेगळीच आहे. आणि पाहतो तर काय, तर ते अमृत आहे. अशा या व्यक्तीचं केवढं थोर भाग्य. या भाग्याची कल्पना आपल्याला करता येणार नाही. माऊली हो, आपलं सुद्धा असंच भाग्य उगवू दे. आपल्याला सुद्धा या अध्यात्माची परमार्थाची तहान लागू दे. कुठेतरी ती तहान भागते असं वाटू दे आणि ते वाटतानाच आपल्या लक्षात येईल की अरे आपल्याला तर हे परमामृत मिळतंय. आणि अर्थात आपल्या सर्वांना हे परमामृत ज्ञानोबारायांच्या ओव्यांमधनं मिळतच आहे. तोच तर आनंद आपण घेतोय. तैसे आम्हा तुम्हा जाहले, जे आडमुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्रे म्हणितले, हे न पुसो तू ते. संजय धृतराष्ट्राला म्हणतोय की ह्याच प्रमाणे तुमचं आणि आमचं भाग्य उदयाला आलेलं आहे. त्यामुळे काही कल्पनाही नसताना अचानकपणे आपल्याला ब्रह्मरसाचं पारणं अनुभवायला मिळतंय. पण हे ऐकून राजा मात्र संजयाला म्हणतो की हे संजया, मी तुला हे विचारित नाही. राजाला काहीतरी वेगळंच ऐकायचं होतं. माऊली हो, याचाच अर्थ असा की ज्या चित्तामध्ये परमार्थाविषयी, अध्यात्मज्ञानाविषयी, आत्मज्ञानाविषयी आस्था नाही, त्याला ते ऐकायलाही गोड वाटत नाही. तया संजया येणे बोले, रायाचे हृदय चोजवले, जे अवसरी आहे घेतले कुमरांचिया. धृतराष्ट्राचे हे बोल ऐकल्यावर संजयाला लगेच लक्षात आलं की अरे राजाच्या अंतःकरणात मात्र काहीतरी वेगळंच आहे. आणि ह्यावेळी त्याच्या अंतःकरणात फक्त कौरव, त्याची मुलं आहेत आणि त्या मुलांकडे त्याचं लक्ष लागलेलं आहे. ज्ञानोबाराय थोडक्यात आपल्याला असं सांगतायत, ज्यावेळी आपलं प्रपंचात, आपल्या संसाराकडे, मुलाबाळांकडे, सर्व गोष्टींकडे लक्ष लागलेलं असतं, त्यावेळी अध्यात्म परमार्थ हा रुचत नाही. त्याच्याविषयी ऐकायलाही बरं वाटत नाही. हे जाणोनी मनी हासिला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला, एरवी बोलू तरी भला जाहला अवसरी ये. संजयाच्या मनात काय चाललंय हा भाव सुद्धा आता ज्ञानोबारायांनी टिपलाय. आणि ते म्हणतात की संजय मनातल्या मनात हसतोय आणि म्हणतोय की अरे हा म्हातारा राजा पुत्रमोहानी, हा म्हातारा राजा पुत्रमोहामुळे, अर्थात संसार आणि प्रपंचाच्या वरच्या प्रेमामुळे, जो भगवंताचा उपदेश ऐकायला मिळतोय त्याच्याकडे लक्ष देत नाहीये, त्याच्याकडे लक्ष देत नाहीये आणि स्वतःचा नाश करून घेतोय. एरवी बोलू तरी भला जाहला अवसरी ये. पण हा मोह जर काही काळ बाजूला त्यांनी ठेवला तर ह्या प्रसंगी भगवंत अर्जुनाला फार मोलाचा उपदेश करतायत. त्याकडे राजाने लक्ष देणं योग्य राहील, असाच जणू काही अभिप्राय संजय मनातल्या मनात विचार करतोय आणि स्वतःपाशीच म्हणतोय, परिते तैसे कैसेनी होईल, जात्यंधा कैसे पाहेल, तेवींची येरू से घेईल म्हणोनी बिहे. संजय म्हणतो, अरे पण हा राजा, हा धृतराष्ट्र जन्मताच आंधळा आहे. हा जन्मताच आंधळा असल्यामुळे ह्याला प्रकाशाचा अनुभव तो काय येईल. आणि माऊली हो, इथे प्रकाश म्हणजे भगवंताच्या मुखातून प्रगट होणारं ज्ञान, अर्थात आत्मप्रकाश.
हा तरी त्याला रुचकर कसा लागेल, असं संजय मनातल्या मनात म्हणतोय. आणि त्याचबरोबर त्या संजयाला असं वाटतंय की अरे हे माझ्या मनातले विचार जर धृतराष्ट्राला समजले तर त्याला राग येईल, आणि म्हणून त्याला भीतीही वाटली. तेवींची येरू से घेईल म्हणून बिहे, परी आपण चित्ती आपुला निकिया परी संतोषला, जे तो संवादू फावला श्रीकृष्ण अर्जुनांचा. पण शेवटी संजय मनातल्या मनात म्हणतो की अरे अंतःकरणात मला मात्र अत्यंत संतोष वाटतोय. कारण का तर श्रीकृष्ण अर्जुनांचा संवाद ऐकायचं भाग्य मला मिळतंय. माऊली हो, आपल्याला जर परमार्थाची आवड असेल, अध्यात्माची आवड असेल आणि आपल्याला ते ऐकायला मिळत असेल तर भले आपल्या आजूबाजूच्या मंडळींना ते ऐकायची आवड नसो, पण परमेश्वराच्या कृपेने आपल्याला संवाद ऐकायला मिळतोय, आपल्याला सत्संग मिळतोय, हे फार थोर भाग्य आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तेणे आनंदाचे निधालेपणे साभिप्राय अंतःकरणे, आता आदरेसी बोलणे घडेल तया. संजय अशा प्रकारे आनंदाने तृप्त झालेला आहे. श्रीकृष्ण जो उपदेश करतायत त्याच्याकडे आता त्याचं लक्ष आहे. आणि ज्ञानोबाराय म्हणतायत आता हाच संजय आपल्या राजाला अत्यंत आदराने जो श्रीकृष्ण अर्जुनांचा संवाद चाललाय तो निवेदन करेल, तो सांगेल. हा संवाद काय आहे? तो गीते माझी षष्ठींचा प्रसंगू असे आयणीचा, जैसा क्षीरार्णवी अमृताचा निवाडू जाहला. ज्ञानोबाराय म्हणतायत की ज्याप्रमाणे समुद्राचं मंथन झालं आणि त्या मंथनातून अमृत निघालं आणि त्या अमृताचा जसा लाभ देवांना घडला त्याचप्रमाणे या संवादातून, श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादातून जे मंथन घडतंय त्या मंथनातले अमृतकण आपल्याला या गीतेमध्ये 6व्या अध्यायात आपल्याला ते अमृतकण मिळणार आहेत. तो ब्रह्मरस चाखायला मिळणार आहे, असं ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. हा 6व्या अध्यायातला संवाद कसा तर तैसे गीतार्थाचे सार, जे विवेक सिंधूचे पार, नाना योग विभव भांडार उघडले का. ज्ञानोबाराय म्हणतायत ह्या गीता म्हणजेच अर्थात श्रीकृष्णाचा जो संवाद आहे त्याच्यातला सारभूत अर्थ काढला तर त्यातले काही जे अमृतकण निघतील त्यातला एक भाग म्हणजे योग आहे. त्या योगाभ्यासाबद्दल आपल्याला इथे ऐकायला मिळणार आहे. आणि हे योगाभ्यास रूपी अमृतकण कसे तर जे विवेक सिंधूचे पार, अर्थात आत्म काय, अनात्म काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, हा विचार ज्याच्या साह्याने आपण करू शकतो तो विवेक. असा हा विवेकरूपी सागर, हा विवेकरूपी सागर सुद्धा आपल्याला ओलांडून पलीकडे जायचं असेल म्हणजेच अर्थात आत्म अनात्म विवेक लक्षात घेऊन जीवनामध्ये योग्य काय आहे, अयोग्य काय आहे हे संपूर्णपणे लक्षात घेऊन त्याच्याही जर पलीकडे जायचं असेल तर त्यासाठी सुद्धा उपयोगी पडणारे हे अमृताचे कण आहेत. ह्या अमृताच्या कणांमुळे नाना योग विभव भांडार उघडले का. ह्या अमृत कणांचं आपण जर सेवन केलं तर योग मार्गाचं संपूर्ण भांडार या ठिकाणी श्रीकृष्णांनी अर्जुनासमोर प्रगट केलंय असं ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. माऊली हो,
ज्ञानोबारायांच्या शब्दातच ह्या अमृतकणांचा आपण आनंद घेऊयात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.